चटकदार बाय मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण प्रसादाचा शिरा बनवलेला आहे। आपण शिरा घरात नेहमीच तयार करतो, पण घरच्या शिऱ्याला प्रसादाच्या शिऱ्याची चव येत नाही। तर आज आपण पाहणार आहोत नेमकं प्रसादाच्या शिऱ्यामध्ये नक्की काय वापरलेलं असतं की त्यामुळे तो इतका चविष्ट लागतो। आज आपण पाहणार आहोत प्रसादाचा चविष्ट शिरा कसा बनवायचा। तर अशाच नवनवीन आणि गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण शिरा बनवायला सुरुवात करू। प्रसादाच्या शिऱ्याची चव ही या तुपावर अवलंबून असते। तर आपण या ठिकाणी पाव वाटी साजूक तूप घेतलेलं आहे। आता जितकं तूप घेतलेलं आहे तितकाच आपण रवा घेणार आहोत। तूप घातलेलं आहे ते विरघळू द्यायचं आहे आणि पाव वाटी आपण या ठिकाणी रवा घेतलेला आहे। रवा आपण मध्यम आचेवर छान तुपामध्ये परतून घेणार आहोत। एका साईडला आपण दूध गरम करायला ठेवलेला आहे। जितका रवा घेतलेला आहे त्याच्या दुप्पट आपण दूध घ्यायचं आहे। आता ह्या ठिकाणी दुधाला उकळी आलेली आहे, त्यामध्ये केशरच्या काही काड्या घालूयात, मिसळून घ्यायचं आहे। केशर हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल आणि शिऱ्यामध्ये आपल्याला नेहमी गरम गरम दूधच घालायचं आहे। गरम दूध घातल्यामुळे आपला शिरा आहे हा सुटसुटीत होतो आणि हेच जर आपण थंड दूध वापरलं तर शिरा चिकट होतो। तर त्याकरता आपल्याला शिरा बनवताना गरम दूध घालायचं आहे। आता आपण रवा मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटांसाठी छान परतून घेणार आहोत। बदाम आणि काजूचे काप घातलेले आहेत, मनुके घालूयात आणि बदाम आणि मनुके ही आपण रव्याबरोबर छान परतून घेणार आहोत, त्यामुळे सुकामेवाचा स्वाद आहे हा जास्त वाढतो। या ठिकाणी जवळपास मंद आचेवर आणि मध्यम आचेवर आपण 7 ते 8 मिनिटांकरता रवा छान परतून घेतलेला आहे। आणि आता आपण गरम गरम दूध घालायचं आहे। दूध गरम आहे, एकदम दूध नाही घालायचं। एकदम दूध जर तुम्ही घातलं तर रवा उडू शकतो बाहेर। तर त्याकरता आपण हळूहळू एका साईडने दूध घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपण रवा छान मिक्स करून घ्यायचा आहे। आता आपण मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटांकरता रवा छान मिक्स करून घेऊ, त्यामुळे दूध हे पूर्णपणे रव्यामध्ये शोषलं जाणार आहे। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये दूध अगदी व्यवस्थित रव्याने ॲब्सॉर्ब केलेलं आहे। आता ह्या स्टेजला आपल्याला साखर घालायची आहे। तर माझ्याकडे थोडी पिठी साखर होती आणि थोडी साधी साखर होती, तर त्यामुळे मी ती मिक्स घातलेली आहे। आता आपण जितका रवा घेतलेला आहे तितकीच साखर घेतलेली आहे। हे अगदी परफेक्ट रेशो आहे, जितका रवा तितकीच साखर आणि तितकंच तूप घ्यायचं आहे, त्यामुळे आपला शिरा हा अगदी सुंदर होतो। मंद आचेवर 5 मिनिटांकरता वाफ काढूयात। या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहेत। आपण झाकण काढायचं आहे आणि रवा आपण 2 ते 3 मिनिटांकरता छान परतून घेणार आहोत। आणि अर्धा चमचा आपण वेलची पूड घातलेली आहे। वेलचीचा जो स्वाद आहे हा शिऱ्यामध्ये जास्त काळ टिकण्याकरता आपण वेलची ही शेवटी घालणार आहोत। तर प्रसादाचा शिरा जर आपल्याला घरात बनवायचा असेल तर तुपाचं प्रमाण आपल्याला जितका रवा घेतलेला आहे तितकंच घ्यायचं आहे। दुधामध्ये आपण केशर घातल्यामुळे शिऱ्याला कलरही सुंदर आलेला आहे आणि तो खायलाही तितकाच चविष्ट लागतो। तर आपला हा प्रसादाचा शिरा तयार आहे। शिरा अप्रतिम झालेला आहे। अशा पद्धतीने शिरा करून पहा आणि मला सांगा कसा वाटला ते। तर अशाच नवनवीन आणि गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।